अमेरिका आणि इराणमधला तणाव कमी करण्यासाठी पुन्हा एकदा हालचालींना वेग आलाय. पहिली फेरी निष्फळ ठरल्यानंतर आता दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी प्रयत्न सुरू झालेत. 16 एप्रिलला इस्लामाबाद किंवा जिनेव्हा इथंही महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त मध्यस्थी करत असताना संयुक्त राष्ट्रांचाही संवाद पुन्हा सुरू करण्यावरती जोर देण्यात येतोय. अमेरिका आणि इराणमधील चर्चेबाबत आता सकारात्मक संकेत मिळू लागलेत. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी चर्चेचा सूर बदलल्याचं दिसतंय. अनेक गोष्टी योग्य दिशेने झाल्या असून सगळं चुकलं असं नाही, तर बरंच काही सकारात्मक घडलं असं व्हान्स म्हणाले. दोन्ही देशांमध्ये चर्चेत लक्षणीय प्रगती झाल्याचा दावा करत इराण काही मुद्द्यांवर अमेरिकेच्या भूमिकेकडे झुकत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. इराण चर्चेसाठी पुन्हा उत्सुक असल्याचं इराणनं फोन करून सांगितल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इराण चर्चेसाठी पुन्हा तयार असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराण अमेरिकेसोबत करार करण्यासाठी उत्सुक असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. इराण सर्व अटींवर सहमत झालं नाही तरी करार होणार नाही असंही ते म्हणाले. इराणजवळ कधीच आण्विक हत्यार राहणार नाही अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. इराण आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवरनं बातचीत केली. चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यावरती आता पुढे काय याची चिंता लागून राहिलेली आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचाही प्रश्न चिघळतोय. त्यातच रशियाने आता युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतल्याचं सूतोवाच केलंय. त्यातच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हारोव्ह यांनी चर्चा करून युद्धासंदर्भात चर्चा केली आहे. इराणच्या हॉर्मुझ सामुद्रधुनीवरनं पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता आहे. एकीकडे इराणने हॉर्मुझच्या खाडीतनं जाणाऱ्या तेल टँकरवरती कर लावण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे हॉर्मुझच्या खाडीत जहाजांचा मुक्त व्यापार व्हावा यासाठी कंबर कसली आहे. अशातच आज इराणच्या केशम बंदरावरनं निघालेल्या तेल टँकरला अमेरिकन नौदलाने जस्ट इथल्या बंदरावरती रोखून ठेवलंय. गेल्या 3 तासांपासून एल्पिस नावाचं हे जहाज एकाच ठिकाणी उभं आहे. अमेरिकेची युद्धनौका अब्राहम लिंकन इराणपासून अवघ्या 192 किलोमीटर अंतरावरती तैनात असल्याची माहिती समोर आली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ अमेरिकन नौदलाची उपस्थिती वाढल्याचं सॅटेलाईट चित्रांमधून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे या युद्धनौकेसोबत लढाऊ विमानांचीही तैनाती दिसून येते. हॉर्मुझ सामुद्रधुनीतला तणाव वाढत असताना अमेरिकेने आखातात मोठी लष्करी तयारी सुरू केली आहे. नाकेबंदीनंतर अमेरिकेची युद्धनौका मोठ्या संख्येनं पर्शियन आखाताकडे वळत आहेत. USS चीफ आणि USS पायोनियर यांसारख्या जहाजांनीही आखातात कूच केल्याची माहिती मिळते. विशेष म्हणजे हॉर्मुझ सामुद्रधुनीत पाणसुरुंग हटवण्यासाठी अमेरिकन नौदल सज्ज झाले. हॉर्मुझ सामुद्रधुनीतल्या तणावाचा थेट परिणाम आता आंतरराष्ट्रीय जहाज वाहतुकीवरती दिसतोय. हॉर्मुझजवळ पोहोचलेली 2 जहाजं अचानक परतल्याची माहिती समोर आली आहे. मरीन ट्रॅफिक या कंपनीनं सोशल मीडियावरनं याची पुष्टी केली आहे. अमेरिका इराण शांतीवार्ता निष्फळ ठरल्यानंतर इराणनं नाकेबंदी कायम ठेवल्यामुळे जहाजांनी मार्ग बदलल्याचं सांगितलं जात आहे. चीनकडे जाणाऱ्या जहाजांनीही हॉर्मुझचा मार्ग टाळत परतीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जागतिक व्यापारावरती याचे परिणाम होण्याची अर्थातच शक्यता आहे. आखाती देशातल्या तणावामध्ये आता चीनचीही थेट एंट्री झाल्याचं दिसतंय. चीननं पहिल्यांदाच अमेरिकेला स्पष्ट इशारा दिलाय. हॉर्मुझ सामुद्रधुनीत आमची जहाजं अडवू नका अशी कठोर भूमिका चीननं घेतली आहे. आमची जहाजं आणि तेलवाहू टँकर्स हॉर्मुझमधनं सुरूच राहतील असं चीननं ठामपणे म्हटलंय. इराणसोबतचे व्यापार आणि ऊर्जा करार कायम असल्याचंही चीननं स्पष्ट केलंय. अमेरिका इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर शांती वार्तेसाठी इराणनं नवी अट पुढे केली आहे. अमेरिकेला साथ देणाऱ्या देशांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इराणने केली आहे. सौदी अरेबिया, UAE, कतार, बहारीन आणि जॉर्डन या 5 देशांकडनं भरपाईची मागणी करण्यात आली आहे. या अटींमुळे शांती वार्तेचा मार्ग आणखी गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे. एकीकडे शांती वार्ता फिसकटली आहे तर दुसरीकडे पोप विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशा वादाला तोंड फुटलंय. पोप लिओ यांनी युद्धाला विरोध केल्यावर ट्रम्प नाराज झाले. त्यांनी पोप लिओंवरती टीका केली. आता या टीकेवर माफी मागावी अशी मागणी खुद्द अमेरिकेतनंच व्हायला लागली आहे. यावर ट्रम्प यांनी नकार दिलाय. माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी म्हटलंय. पोप यांच्या टीकेला मी केवळ उत्तर देत आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान ट्रम्प यांनी केलेल्या टीकेवर पोप लिओ यांनीही प्रत्युत्तर दिलंय. शांत आणि तडजोडीचं केलेलं अपील हे गॉस्पेलवरती आधारित आहे. ट्रम्प प्रशासनाला आपण अजिबात घाबरत नाही. ट्रम्प यांची वक्तव्य ऐकून दुःख झालं पण जगभरातील चर्चच्या मिशनवरती काम करतच राहणार असं पोप यांनी उत्तर दिलंय.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी पोप लिओ यांच्यावरून मोठं विधान केलंय. अमेरिकेतील राजकीय मुद्द्यांपासून दूर राहावं असा सल्ला व्हान्स यांनी पोप लिओ यांना दिलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येशू ख्रिस्ताच्या वेशभूषेत दाखवल्याच्या AI फोटोवरनं अमेरिकेत चांगलाच गदारोळ झाला. ट्रम्प यांच्या एका रुग्णाच्या डोक्यावर येशू ख्रिस्ताने हात ठेवलाय. शेजारी असलेले डॉक्टर्स आणि इतर लोक विस्मयाने बघतायत असा तो फोटो होता. मात्र त्यातील येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्याऐवजी ट्रम्प यांचा चेहरा दाखवण्यात आला होता. ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा हा फोटो झळकला. त्यावरून वाद पेटला आणि अखेर या वादानंतर ट्रम्प यांनी स्वतः फोटो डिलीट केला. अमेरिका इराण युद्धामध्ये दररोज वेगवेगळी वक्तव्य करत चर्चेत असलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या त्यांच्या एका आगळ्या वेगळ्या कृतीमुळे चर्चेत आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी चक्क मॅकडॉनल्ड्सकडनं बर्गर मागवला. इतकंच नाही तर व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये मॅकडॉनल्ड्सच्या बर्गरची डिलिव्हरी ट्रम्प यांनी स्वतः स्वीकारली. यावेळी त्यांनी डिलिव्हरी बॉयला $100ची टिप दिली.